नमस्कार. लाईफलाईन्स अनफिल्टरमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज खरं तर जरा वेगळ्या मुद्द्यावर बोलायचं होतं, पण 2 दिवसापूर्वी अशी एक घटना घडली आणि मला वाटलं की त्याविषयी बोलणं जास्त गरजेचं आहे, म्हणून मी आज हा टॉपिक घेतला आहे. तर झालं असं की आमच्या शेजारी एक छोटी मुलगी राहते. 3.5 वर्षांची अगदी ती. आणि स्कूलमधून काउन्सिलिंग करण्यासाठी 2 व्यक्ती आले. म्हणजे त्यांनी नवीन स्कूल टाकली इथे, तर ॲडमिशन घेण्यासाठी आणि ॲडमिशनची काउन्सिलिंग करण्यासाठी 2 व्यक्ती आले आणि त्या 3.5 वर्षाच्या मुलीच्या आईला ते 2 व्यक्ती काउन्सिलिंग करताना असं सांगत होते की आमच्या शाळेमध्ये अतिशय टेक्नॉलॉजिकल सर्व सुविधा उपलब्ध आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्तापासूनच आम्ही मुलांना MBA असं त्यांनी हे पॅम्पलेट दिले. याच्यावर पण लिहिलेलं आहे की राईट मेंटर फॉर IIT, JEE, मेडिकल अँड ऑल अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. बोलताना पण त्यांनी तसंच सांगितलं की आमच्या इथे सगळं टेक्निकल आहे आणि असं असं आम्ही मुलांना आत्तापासूनच रेडी करतो. तर मी त्यावेळेस खरं तर शॉक झाले. ऐकलं मी असं आणि शॉक झाले की एक 3.5 वर्षाची मुलगी आहे, तिला अजून काही कळतही नाही आहे आणि तिच्या स्कूलच्या काउन्सिलिंगसाठी तुम्ही IIT, JEE आणि अजून काय काय त्याचं एंट्रन्स एक्झामबद्दलच्या तयारीबद्दल तुम्ही बोलताय. म्हणजे काय त्या मुलांना तुम्ही काय बनवण्याचा प्रयत्न करताय? मी स्पीचलेस होते खरं तर. मी शॉक झाली, टोटली शॉक झाली. आणि तेव्हाच ते ऐकत असतानाच मला एक किस्सा आठवला. थोड्या दिवसांपूर्वी पेपरमध्ये वाचलं होतं की एक IIT दिल्लीचा मुलगा आपल्या फायनल इयरला होता तो आणि फायनल इयरमध्ये प्रोजेक्ट सबमिट करायचा असतो. तर त्या प्रोजेक्टचा रिझल्ट त्याचा येत नव्हता. तर तो इतका टेन्शनमध्ये आला आणि त्याने सुसाईड केलं. तर मला असं झालं की त्या सुसाईडची सुरुवात ही वयाच्या 3.5 वर्षापासूनच झाली नसेल का? पालक म्हणून आपण काय करतो की ठीक आहे, मुलांकडून चांगल्या शिक्षणाची अपेक्षा ठेवणं, त्यांना चांगल्या संधी उपलब्ध करून देणं यात काही वाईट नाहीच आहे. पण की जर तो मुलगा किंवा मुलगी एखाद्या क्षेत्रामध्ये त्याचे 100% देऊनही जर अयशस्वी झाला, तर काही हरकत नाही आहे. दुसरे भरपूर गोष्टी आहे करण्यासारख्या, शिकण्यासारख्या. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. ही गोष्ट त्या मुलांना सांगणं गरजेचं नाही आहे का? इतक्या मोठ्या स्टेजपर्यंत मुलं जात आहेत आणि आजकाल सर्रास अशा घटना घडत आहेत. दिल्लीची ती घटना झाल्यानंतर डॉक्टर सौमित्र पठारे यांचं इंटरव्ह्यू घेण्यात आला होता, जे की डायरेक्टर आहे सेंटर ऑफ मेंटल हेल्थ अँड लॉ पॉलिसीचे. तर त्यांनी असं सांगितलं गेलं की अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात त्या असं नाही की एक इन्सिडन्स घडला आणि लगेच ती घटना घडली. यामध्ये खूप मोठी सिस्टीम आहे. जसं की आपलं फॅमिली सिस्टीम आली, एज्युकेशन सिस्टीम आली. फॅमिली सिस्टीमपासून ही सुरुवात होती आहे. तर याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. मुलांना फक्त एक ठरवल्याप्रमाणे इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे अशा पद्धतीचं हे न ठेवता त्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यांना वेगवेगळे एक्सप्लोरेशन देणं आपलं काम आहे. जसं की आता समजा कुठलंही आपण एक उदाहरण घेतलं, एखादी मुलगी आहे, स्विमिंगपटू समजा आज ती झालेली आहे आणि तिच्या आपण लहानपणी जाऊन एक थोडासा हे पलटून बघितला की तिला कधी स्विमिंगचं एक्सप्लोरेशनच दिलं नाही. तिला दुसऱ्याच क्षेत्रामध्ये ढकललं गेलं. तिला कधी कळलंच नाही की असं असं हे असतं. तिला त्याच्यामध्ये उतरण्याचा चान्सच भेटला नाही. तर ती कशी काय ती बनली असती? एवढी साधारण गोष्ट आहे. तर हे कुठंतरी चुकीचं वाटते की एवढ्या छोट्या मुलांच्या काउन्सिलिंगसाठी अशा गोष्टींचा बेस घेण्याची गरज पडते. याबद्दल तुमचं काय मत आहे? मला कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.